ठाणे महानगरपालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना नसलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे। याच सभेत ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देणीची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली, तर प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा नुकताच युनियन कार्यालयातील स्वर्गीय अण्णा साने सभागृहात पार पडली। या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून यात कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी, उपाध्यक्षपदी बिरपाल भाल, सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी अनंत पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस आणि कार्यकारिणी सदस्य पदांवर निवड करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अशोक वैती, पवन कदम, ॲडव्होकेट रवींद्र नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्री लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला, तसंच 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं पेन्शन लागू करणं, त्यांच्या ग्रॅच्युइटी, पीएफची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत। परंतु प्रशासनाने टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी व्यक्त केलाय। सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली। प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्धार बिरपाल भाल यांनी व्यक्त केलाय। तसंच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा न झाल्यास महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। घोडबंदर रोडवरील बोरिवडे गाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी बॅचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय। वाढती धूळ आणि ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात लढ्याची तयारी केली आहे। रहिवाशांनी अनेक वेळेला तक्रारी करूनही प्रशासनानं याकडे डोळे झाक केली आहे। बॅचिंग प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छवासाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचं दैनंदिन जीवनही विस्कळीत झालंय। या मुद्द्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन थेट निवेदन दिले। यावेळी उपविभाग प्रमुख मंगेश कदम, शाखा प्रमुख सुमित भोसले, संजय अंभोरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी, सोसायटी सभासद, कमिटी मेंबर आणि सेक्रेटरीही उपस्थित होते। त्यांनी प्रशासनासमोर 2 ठोस मागण्या ठेवल्या। ताबडतोब बॅचिंग प्लांट बंद करावा, कायम किमान 2 ते 4 तास बंद ठेवावे, अन्यथा मोठा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय। या लढ्याला रोनक डिलाइट, विहंग व्हॅली फेज, प्लॅटिनम लॉन्स, रोनक हाइट्स, उन्नती ग्रीन्स या सोसायट्यांचाही पूर्ण पाठिंबा आहे। रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर प्रशासनाने बैठक घेऊन त्वरित निर्णय न घेतल्यास संपूर्ण परिसरात रास्ता रोको आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल। आमच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहे। प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण ठाणे शहराचं लक्ष लागले। अतिशय डेव्हलपमेंटच्या आम्ही बरोबर आहे, पण डेव्हलपमेंट होत असताना जे काही सोसायटी वर्ग रेडी झालेले आहे, कॉम्प्लेक्स रेडी झालेले आहेत, हावरेपासून तर पूर्ण विहंगपर्यंतचे जे काही बिल्डिंग्स रेडी आहेत, 700 ते 1000 फ्लॅट रेडी आहेत आणि त्याच्याबरोबर एक बोलताना 25 मीटरवर आरएमसी प्लांट बसवण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहे। बिल्डरचं नाव घेणार नाही कारण मी साहेबांना बोलवलं आहे, आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा करून आम्हाला प्लांट नको आहे। आरएमसी आपण बाहेरनं मागूनही आरएमसीमध्ये तुम्ही काम करू शकता, आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, आमची फ्लॅट घेतलेले आहेत, आम्ही इथं ठाण्याची आमची फ्लॅट आहेत, त्याच्या एकदम बाजूला जर आरएमसी प्लांट आला तर खोकला, धूळ आणि अतिशय गंभीर विषय आहेत। गेल्या टायमाला मेगा इंजिनिअरिंगचा जेव्हा प्रोजेक्ट आला, अतिशय गरजेचा प्रोजेक्ट होता, तरीही आम्ही खूप रिक्वेस्ट करून त्यांना हावरेची जेव्हा विनंती आली तेव्हा आम्ही तो प्लांट
स्थानिक आपले चारदा निवडून आलेले आपले सरनाईक साहेब आहेत, आमदार साहेब आपले, आज ते मंत्री आहेत, त्यांनी तात्पर येऊन त्या जागेवर आणि RMC प्लांट थांबवला आणि मेगा इंजिनिअरिंगचा काम म्हणजे अतिशय महत्त्वाचा काम होता घोडबंदर रोडसाठी, कारण टनल होणं खूप गरजेचं आहे. ट्रॉफिकचा विषय त्याच्याने सॉल्व्ह होणार आहे. पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर लोकांच्या जीवावर खेळला जाईल किंवा लोकांना त्रास होत असेल तर आम्ही डेव्हलपमेंटलाही विरोध करू आणि हा RMC प्लांट आम्ही होऊन देणार नाही, याचे आम्ही संकेत आणि आम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. काही प्रॉब्लेम व्हायला लागलेत, दुपारच्या झोपा नाही होतेत आणि सिनियर सिटीजनला सगळ्यात जास्त त्रास होतोय, कारण की त्यांची तब्येत सांभाळणं हे महत्त्वाचं आहे आणि RMC प्लांट हा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच त्यांच्या पण तब्येती महत्त्वाच्या आहेत. तर RMC प्लांट हा व्हायलाच नाही पाहिजे रेसिडेन्शियल एरियामध्ये. मॅडम, लहान मुलांना सक्त विरोध आहे ह्या RMC प्लांट. लहान मुलांना कशा प्रकारचा त्रास होतो? लहान मुलांना सर्दी खोकला होतोच आहे आणि सध्याचं वातावरण तेवढं खराब झालेलंच आहे, तर अजून त्यात भर घालण्यासाठी RMC प्लांट उपयुक्त ठरतोय. तर त्याच्यामुळे प्लीज हा RMC प्लांट झालाच नाही पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सिटीच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली. तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठी देखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहनं खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्यानं DPDC समोर झोळी पसरवण्याची वेळ आली आहे. ही वाहन खरेदी करण्याकरिता 35 कोटी देता का असा आर्जव करण्यात आलाय. अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागत असेल तर महापालिका करते तरी का असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात लोकवस्ती झपाट्यानं वाढत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायही वाढत आहेत. अरुंद लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान, मोठी आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे. तसंच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होस पाईप वापरून ही आग विझवावी लागत असल्यानं अग्निशमन विभागानं जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागास 10 वॉटर टेंडर आणि 1 मल्टी आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केलाय. ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्यानं आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते. ठाण्यात अग्निशमन विभागाचे 9 अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह 2 नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्र आहेत. या अग्निशमन केंद्रांमध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने सध्याच्या घडीला आहेत. गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देविदास टले यासह 3 अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे. या आरोपींकडून वाहनांसह 18,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गोवा राज्यात निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची कल्याणमधून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 2च्या पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे 12 जानेवारी रोजी कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ, कटई रोड, निवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक TC चव्हाण आदींच्या पथकानं कार थांबवून तपासणी केली असता बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हा मुद्देमाल जागीच जप्त करून बामणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील मोग्रज येथील आनंदवाडी भागात छापा टाकण्यात आला। तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा आढळला। या तिन्ही ठिकाणांहून विदेशी देशी मद्याचे 126 बॉक्स आढळले। दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांमध्ये वाहनासह 18,81,000चा मुद्देमाल जप्त करत श्रीकांत, किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना अटक करण्याची माहिती देण्यात आली आहे।